हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज UPSC प्रिलिम्सचा पेपर झालेला आहे. तर त्यामध्ये जो पॉलिटी सेक्शन आहे ते क्वेश्चन आणि आन्सर त्याचे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा प्रश्न पहा. स्टेटमेंट 1, पंचायत ॲट द इंटरमिडिएट लेवल एक्झिस्ट इन ऑल स्टेट्स. तर इथे बघा एक प्रोव्हिजन आहे, तरतूद आहे की 20 लाखापेक्षा जर कमी पॉप्युलेशन असेल तर इंटरमिडिएट लेवलला पंचायत फॉर्म करायची गरज नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. टू बी एलिजिबल टू बी अ मेंबर ऑफ अ पंचायत ॲट द इंटरमिडिएट लेवल अ पर्सन शुड अटेन द एज ऑफ 30 इयर्स. हे सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. द चीफ मिनिस्टर ऑफ अ स्टेट कॉन्स्टिट्यूट्स अ कमिशन टू रिव्ह्यू द फायनान्शियल पोझिशन ऑफ पंचायत्स ॲट द इंटरमिडिएट लेवल्स and to make recommendations regarding the distribution of net proceeds of taxes and duties leviable by the state between the state and panchayats at the intermediate level. हे सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण हे कोण करते? फायनान्स कमिशन करते. तर इथे काय विचारलं आहे? नॉट करेक्ट विचारलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन डी. 1, 2 आणि 3 तीनही करेक्ट नाही आहेत. हा प्रश्न पहा, लोकपालबाबत प्रश्न आहे हा. पहिले स्टेटमेंट पहा. द पॉवर ऑफ लोकपाल अप्लाइज टू पब्लिक सर्वंट्स ऑफ इंडिया बट नॉट टू द इंडियन पब्लिक सर्वंट्स पोस्टेड आउटसाइड इंडिया. आता समजा हे तुम्हाला माहीत सुद्धा नसेल तर हे थोडं होल्डवर ठेवा. समजा द चेअरपर्सन ऑर अ मेंबर शॅल नॉट बी अ मेंबर ऑफ द पार्लमेंट ऑर अ मेंबर ऑफ द लेजिस्लेचर ऑफ एनी स्टेट ऑर युनियन टेरिटरी अँड ओनली द चीफ जस्टिस ऑफ इंडिया वेदर इनकम्बंट ऑर रिटायर्ड हॅज टू बी इट्स चेअरपर्सन. तर स्टेटमेंट हे चुकीचं आहे, कारण असं काही प्रोव्हिजन दिलेलं नाही की चेअरपर्सन फक्त चीफ जस्टिस ऑफ इंडियाच पाहिजे, इनकम्बंट किंवा रिटायर्ड. तर हे पहा, द चेअरपर्सन ऑर अ मेंबर शॅल नॉट बी अ पर्सन ऑफ लेस दॅन 45 इयर्स ऑफ एज ऑन द डेट ऑफ ॲज्युमिंग ऑफिस ॲज द चेअरपर्सन ऑर मेंबर हॅज द केस मे बी. तर 45 वर्षाची अट आहे असं सांगत आहे दोघांना सुद्धा, चेअरपर्सनला सुद्धा आणि सदस्याला सुद्धा. तर हे जे तिसरं स्टेटमेंट आहे ते एकदम बरोबर आहे. चौथं स्टेटमेंट पाहायचं, लोकपाल कॅन नॉट इन्क्वायर इन टू द ॲलिगेशन्स ऑफ करप्शन अगेन्स्ट अ सिटिंग प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण प्राईम मिनिस्टर हे लोकपालच्या अंतर्गत येतात. तर इथे बघा 4 चुकीचं आहे, म्हणजे हे बरोबर नाही. आपल्याला करेक्ट विचारलेलं आहे. जे सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे ते चुकीचं आहे. मग आता इथं आपण जर बघितलं तर हे सेकंड स्टेटमेंट हे सुद्धा बरोबर नाही. आणि थर्ड स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन ए हे बरोबर आहे फक्त. आता हा प्रश्न पहा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रिगार्ड टू पॅर्डोनिंग पॉवर ऑफ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. त्यामधलं बघा, पहिलं स्टेटमेंट काय? द एक्झरसाइज ऑफ दिस पॉवर बाय द प्रेसिडेंट कॅन बी सब्जेक्टेड टू लिमिटेड ज्युडिशियल रिव्ह्यू. हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. इरॅशनल डिसिजन जर असेल, मालाफाईड असेल तर ज्युडिशियल रिव्ह्यू अवेलेबल आहे, म्हणजे लिमिटेड ज्युडिशियल रिव्ह्यू अवेलेबल आहे. सेकंड स्टेटमेंट बघा, द प्रेसिडेंट कॅन एक्झरसाइज दिस पॉवर विदाउट द ॲडवाइस ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण प्रेसिडेंटला युनियन कॅबिनेटची ॲडवाइसची गरज आहे जर पॅर्डोनिंग पॉवर एक्झरसाइज करायची असेल तर. म्हणजे आपल्याला करेक्ट विचारलेलं आहे, तर ऑप्शन ए हे करेक्ट आहे. तर ऑप्शन क्रमांक ए याचं उत्तर आहे. हा प्रश्न पहा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पहिलं स्टेटमेंट आहे, ऑन द डिझोल्युशन ऑफ द हाऊस ऑफ द पीपल द स्पीकर शॅल नॉट व्हॅकेट हिज ऑर ऑफिस अंटिल इमिडिएटली बिफोर द फर्स्ट मीटिंग ऑफ द हाऊस ऑफ द पीपल आफ्टर द रिझोल्युशन. तर हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे, कारण स्पीकर आपल्याला पाहिजेच जर हाऊस चालवायचा असेल तर, त्यामुळे तो लगेच त्याचं ऑफिस व्हॅकेट करत नाही. स्टेटमेंट 2 बघा, अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अ मेंबर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल ऑन बिंग इलेक्टेड ॲज स्पीकर शॅल रिझाईन फ्रॉम हिज अर पॉलिटिकल पार्टी इमिडिएटली. हे बघा, हे जे प्रोव्हिजन आहे ते कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे नाही आहे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तसं करायला पाहिजे असं एक दिलेलं आहे, समजा त्याला काय म्हणू शकतो तुम्ही, कन्व्हेन्शन आहे. आता स्टेटमेंट 3 बघा, द स्पीकर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल
may be removed from his or office by resolution of the House of the People passed by a majority of all the then members of the House, provided that no resolution shall be moved unless at least 14 days notice has been given of the intention to move the resolution. हे बघा, याला म्हणायचं इफेक्टिव्ह मेजॉरिटी ऑल द देन मेंबर्स, इफेक्टिव्ह मेजॉरिटी, आणि 14 दिवसाची नोटीस द्यावा लागते अगोदर. तर हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे फक्त स्टेटमेंट 2 हे चुकीचं आहे आणि इथं करेक्ट विचारलेलं आहे बघा. तर हे बघा, स्टेटमेंट 2 असल्यामुळं चुकीचं आहे हे ऑप्शन, हे पण चुकीचं आहे आणि हे पण चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. हा प्रश्न पहा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पहिलं स्टेटमेंट पहा, इफ एनी क्वेश्चन अरायजेस ॲज टू वेदर मेंबर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल हॅज बिकम सब्जेक्ट टू डिस्क्वालिफिकेशन under the 10th schedule, the precedent decision in accordance with the opinion of the Council of Union Ministers shall be final. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. प्रेसिडेंट नाही तर कोणाचं डिसिजन असतं? फायनल स्पीकर्स. दुसरं स्टेटमेंट बघा, देर इज नो मेन्शन ऑफ द वर्ड पॉलिटिकल पार्टी इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तर हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे, कारण कॉन्स्टिट्यूशनमध्ये पॉलिटिकल पार्टी हा उल्लेख आहे. 52वी घटना दुरुस्ती 1985ला जी झाली होती, अँटी डिफेक्शन टाकलं होतं, त्याद्वारे असा उल्लेख आलेला आहे. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट चुकीचं आहे. करेक्ट विचारलेलं आहे आपल्याला, करेक्ट एकही नाही. म्हणजे नायदर 1 and 2, ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे. हा प्रश्न पहा, स्टेटमेंट 1, इन इंडिया स्टेट गव्हर्नमेंट्स हॅव नो पॉवर फॉर मेकिंग रूल्स फॉर ग्रँट ऑफ कन्सेशन इन रिस्पेक्ट ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मायनर मिनरल्स इवन दो सच मिनरल्स आर लोकेटेड इन देअर टेरिटरीज. तर स्टेटमेंट चुकीचं आहे. स्टेट गव्हर्नमेंटला अधिकार आहेत मायनर मिनरल्सच्या संदर्भात. आणि स्टेटमेंट 2 पाहूया आता, इन इंडिया द सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज द पॉवर टू नोटिफाय मायनर मिनरल्स अंडर द रिलेव्हंट लॉ. हे बरोबर आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट नोटिफाय करू शकतं. म्हणजे ऑप्शन डी हे उत्तर आहे. स्टेटमेंट 1 करेक्ट नाही आहे आणि स्टेटमेंट 2 करेक्ट आहे. हा प्रश्न पहा, विथ रेफरन्स टू द इंडियन पॉलिटी कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. हे बघा, स्टेटमेंट नंबर 1 पहा, an ऑर्डिनन्स कॅन अमेंड एनी सेंट्रल ॲक्ट. तर एकदम बरोबर आहे, कारण युनियन लिस्टमध्ये जे काही गोष्टी आहेत त्यावर प्रेसिडेंट ऑर्डिनन्स काढू शकतात, आर्टिकल अनुच्छेद 1 to 3 अंतर्गत. स्टेटमेंट 2 पहा, an ordinance can abridge a fundamental right. तर फंडामेंटल राईट कोणताच कायदा अब्रिज करू शकत नाही. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्टसुद्धा ते करू शकत नाही. त्यामुळं स्टेटमेंट चुकीचं आहे. स्टेटमेंट 3 पहा, an ordinance can come into effect from a back date. स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणजे 1 आणि 3 बरोबर आहेत. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक सी 1 आणि 3 हे आपलं उत्तर आहे. हा प्रश्न पहा, कन्सिडर द फॉलोइंग पेअर्स. अरुणाचल प्रदेश, द कॅपिटल इज नेम्ड आफ्टर अ फोर्ट अँड द स्टेट हॅज 2 नॅशनल पार्क्स. हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. इटानगर जी अरुणाचल प्रदेशची कॅपिटल आहे ती किल्ल्याच्या नावावर आधारित आहे. दुसरं स्टेटमेंट, नागालँड, द स्टेट केम इन टू एक्झिस्टन्स ऑन द बेसिस ऑफ अ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट. हे सुद्धा बरोबर आहे. त्रिपुरा, इनिशियली पार्ट सी स्टेट, इट बिकेम सेंट्रली ॲडमिनिस्ट्रेटेड टेरिटरी विथ द रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स इन 1956 अँड लेटर अटेंड द स्टेटस ऑफ फुल फ्लेज स्टेट. हे सुद्धा बरोबर आहे. काय विचारलेलं आहे? करेक्टली मॅच. तर ऑल द 3 आर करेक्टली मॅच्ड. हा प्रश्न पहा, विथ रेफरन्स टू इंडिया कन्सिडर द फॉलोइंग. आता इथं स्टेटमेंट 1 दिलेलं आहे, द इंटरस्टेट काउन्सिल, 2 दिलेला आहे द नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल आणि 3 दिलेला आहे झोनल काउन्सिल. तर विचारलेलं काय बघा, हाऊ मेनी ऑफ द अबव वेअर एस्टॅब्लिश्ड ॲज फॉर द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तर आपल्या घटनेतील तरतुदीप्रमाणे कशा कशाची स्थापना झालेली आहे हे विचारलेलं आहे. झोनल काउन्सिल्स आहेत का? नाहीत. नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल आहे का? नाही. दोन्ही नाही, म्हणजे फक्त एक, ओनली 1 हे आपलं उत्तर आहे. इंटरस्टेट काउन्सिल जे आहेत त्या घटनेतील तरतुदीप्रमाणे स्थापन झालेले आहेत. त्यासाठी अनुच्छेद आर्टिकल कोणता आहे? 263 इंटरस्टेट काउन्सिलसाठी बरं का. हा प्रश्न पहा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एक्सप्लिसिटली मेन्शन्स दॅट इन सर्टन स्पेस द गव्हर्नर ऑफ अ स्टेट ॲक्ट्स इन हिजर ओन डिस्क्रिशन. तर हे मेन्शन केलेलं आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे.
द प्रेसिडेंट ऑफ इंडिया कॅन ऑफ हिज ओन रिझर्व्ह बिल पास्ड बाय स्टेट लेजिस्लेचर फॉर हिज हर कन्सिडरेशन विदाउट इट बिंग फॉरवर्डेड बाय द गव्हर्नर ऑफ द स्टेट कन्सर्न. हे चुकीचं आहे. तर इथं बघा करेक्ट विचारलेलं आहे, तर फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट आहे. हा प्रश्न पहा, कन्सिडर द फॉलोइंग पेयर्स प्रोव्हिजन इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आपल्याला घटनेतील तरतुदी दिलेल्या आहेत आणि इथं काय काय त्यामध्ये आहे, कशामध्ये दिलेल्या आहेत तरतुदी याचा उल्लेख केलेला आहे. हे बघा, पहिलं काय, सेपरेशन ऑफ ज्युडिशरी फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह इन द पब्लिक सर्व्हिसेस ऑफ द स्टेट. हे कशात दिलेलं आहे, DPSP डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, हे अनुच्छेद आर्टिकल 50 मध्ये दिलेलं आहे. सेकंड बघा, व्हॅल्युइंग अँड प्रिझर्विंग ऑफ द रिच हेरिटेज ऑफ आवर कंपोजिट कल्चर, हे फंडामेंटल ड्युटीमध्ये दिलेलं आहे. 51A(F) ही आपली ड्युटी आहे. तिसरं पहा, प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन बिलो द एज ऑफ 14 इयर्स इन फॅक्टरीज, फंडामेंटल राईट्स, हे सुद्धा बरोबर आहे. हे आर्टिकल 24 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, करेक्टली मॅच विचारलेलं आहे. ऑल द थ्री आर करेक्टली मॅच्ड. हा प्रश्न पहा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रेफरन्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. इफ अन एरिया इन अ स्टेट इज डिक्लेअर्ड ॲज शेड्यूल्ड एरिया अंडर द 5th शेड्यूल. मग समजा जर एखादा एरिया 5वं परिशिष्ट आहे, 5वं शेड्यूल आहे, त्याच्यामध्ये जर समजा शेड्यूल्ड एरिया म्हणून जर डिक्लेअर केलं तर नेमकं काय होते असं विचारलेलं आहे. बघा, पहिलं स्टेटमेंट आहे, द स्टेट गव्हर्नमेंट लुजेस इट्स एक्झिक्युटिव्ह पॉवर इन सच एरियाज अँड लोकल बॉडी अज्युम्स टोटल ॲडमिनिस्ट्रेशन. हे चुकीचं आहे, असं काय होत नाही. द युनियन गव्हर्नमेंट कॅन टेक ओव्हर द टोटल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सच एरियाज अंडर सर्टन सर्कमस्टान्सेस ऑन द रिकमेंडेशन ऑफ द गव्हर्नर. असं सुद्धा काही तरतूद नाही. कारण इथं बघा काय विचारलेलं आहे, विथ रेफरन्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, घटनेमध्ये उल्लेख पाहिजे त्याचा, तसं काही गोष्टी नाही आहेत. या दोन्हीसुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. करेक्ट विचारलेलं आहे, तर एकसुद्धा करेक्ट नाही, म्हणून ऑप्शन डी नायदर 1 नॉर 2 हे बरोबर आहे. आता हा प्रश्न बघा, कन्सिडर द फॉलोइंग सब्जेक्ट्स अंडर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. फर्स्ट स्टेटमेंट पहा, लिस्ट 1 युनियन लिस्ट इन द 7th शेड्यूल, एक्सटेंट ऑफ द एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ अ स्टेट. आणि थर्ड स्टेटमेंट आहे कंडिशन्स ऑफ द गव्हर्नर्स ऑफिस. आपल्याला काय विचारायला आहे बघा, फॉर अ कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट विथ रिस्पेक्ट टू विच ऑफ द अबोव रॅटिफिकेशन बाय द लेजिस्लेचर ऑफ नॉट लेस दॅन 1/2 ऑफ द स्टेट इज रिक्वायर्ड. म्हणजे आपल्याला 1/2+1 स्टेटची जी मेजॉरिटी लागते ना काही घटनादुरुस्तीसाठी, तर ती कुठे कुठे लागते असं विचारलेलं आहे. तर जे 7वं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर लागतं, आणि स्टेटच्या एक्झिक्युटिव्ह पॉवर जर एक्सटेंड करायच्या असतील तर लागते. गव्हर्नर बाबत असं काही दिलेलं नाही, त्यामुळं फर्स्ट अँड सेकंड ऑप्शन ए हे उत्तर आहे. हा प्रश्न पहा, विथ रेफरन्स टू द इंडियन पॉलिटी कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पहिलं स्टेटमेंट आहे, द गव्हर्नर ऑफ अ स्टेट इज नॉट अन्सरेबल टू एनी कोर्ट फॉर द एक्झरसाइज अँड परफॉर्मन्स ऑफ द पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ हिजर ऑफिस. तर हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. हे आपण आपल्या डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिसमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. जेव्हा ते प्रेसिडेंटनी आर्टिकल 143 अंतर्गत सुप्रीम कोर्टला ॲडवाईज जी मागितली होती, ॲडवायझरी ज्युरिडिक्शनचा वापर जे केला होता, त्या दरम्यान आपण हे बघितलेलं होतं. आर्टिकलसुद्धा याचं आपण बघितलेलं होतं. द सेकंड स्टेटमेंट बघूया, नो क्रिमिनल प्रोसिडिंग शॅल बी इन्स्टिट्यूटेड ऑर कंटिन्यूड अगेन्स्ट द गव्हर्नर ड्युरिंग हिज टर्म ऑफ ऑफिस. हे सुद्धा बरोबर आहे. मेंबर्स ऑफ द स्टेट लेजिस्लेचर आर नॉट लिएबल टू एनी प्रोसिडिंग्स इन एनी कोर्ट इन रिस्पेक्ट ऑफ एनिथिंग सेड विदिन द हाऊस. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, ते तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. जर या व्हिडिओला रिस्पॉन्स चांगला मिळाला, यानंतर इतिहासचे जे काही प्रश्न आले होते UPSCला त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवूया. त्यानंतर जॉग्रफीवर सुद्धा बनवूया आणि इकॉनॉमीवर सुद्धा बनवूया. तसेच इंटरनॅशनल रिलेशन, आंतरराष्ट्रीय संबंध यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवूया. सायन्स अँड टेक्नॉलॉजी यावर सुद्धा असे सेपरेट व्हिडिओ बनवूया. जसा रिस्पॉन्स येईल त्याप्रमाणे हे व्हिडिओ बनवले जातील. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.